काय जुने उपकार विसरलास वाटतं? नाही मॅडम, आहे माझ्या लक्षात. बोला, काय करू सेवा आपली? ती अहिल्यादेवी किर्लोस्कर, तिच्या कंपनीमध्ये बनावट क्रीम्स बनतात. त्या क्रीम्स मध्ये असलेल्या त्या डेंजरस केमिकल्समुळे कितीतरी मुलींच्या स्किनला प्रॉब्लेम झालेत. त्यांची स्किन जळाली आहे. काही मुली डिप्रेशन मध्ये गेल्यात, काहींची लग्न मोडली आहेत, त्यांच्या आई वडिलांचा अपमान झालाय. यू नेव्हर नो. म्हणजे आपल्याला काय माहित जर कोणी सुसाईड वगैरे केलं असेल तर. त्यामुळे त्या अहिल्याच्या कंपनीची तपासणी होऊन तिची कंपनी कायमची बंद करावी अशी पब्लिक मधून डिमांड आल्याची बातमी उद्याच्या पेपरच्या फ्रंट पेजवर हेडलाईन म्हणून आली पाहिजे. हो मॅडम, तुमचं काम होऊन जाईल. व्हेरी गुड. तू माझं हे काम कर. मी उद्या गुढीपाडव्याची मिठाई तुझ्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करते. अहिल्या, आजची रात्र घे तू सुखाने झोपून, कारण उद्या सकाळी उठल्यावर हॅपी गुढीपाडवा विश करण्यासाठी मी तुझ्या घरी येणार आहे. आणि मग तुझं ते पडलेलं थोबाड बघायला मला खूप मजा येणार आहे. या पेपरवाल्याला किती वेळेला सांगितलं मी, पेपर असा ठेवू नको. घरातले लोक कधी वाचतील? देऊनच येतो. आलाय त्यांचा मेसेज ऑलरेडी. आपण उद्या किंवा परवा त्यांच्याबरोबर मीटिंग करूया. चालेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा, उठा तुम्ही. जाऊन पटकन शूज घालून या. मी पण शूज घालून आलो. का? आपण वॉकवर चाललोय. हा. ए नाही रे, नाही. आई, श्रीकांत, बरं आहे वॉकवर घेऊन जायला, तेवढीच तब्येत बरी राहील. आणि आज गुढीपाडव्याचा मुहूर्त उत्तम. आजपासूनच वॉकला सुरुवात कर. हो, मग तसं बघायला गेलं तर तू पण यायला पाहिजेस आमच्याबरोबर. तुला गरज आहे. बाबा, आईचं ऑलरेडी ऑफिसमध्ये खूप एक्झर्शन होतं. गरज तुम्हाला आहे. तुम्ही प्लीज जा पटकन आणि शूज घालून या. सर मॅडम, काय झालं? पेपर मध्ये बघा ना काय बातमी छापून आली. हे बघा. मारुती, मला माहितीये पेपरमध्ये काय छापून आलंय ते. हे बघ, सगळं ठीक होणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हा. मारुती मामा, जर आईने शब्द दिलाय तर आपल्या सगळ्यांना काळजी करायची काहीच गरज नाही. किर्लोस्कर कंपनीच्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये धोकादायक केमिकलचा वापर, लाखो लोकांच्या जीवाशी खेळ. किर्लोस्कर कंपनी बंद होईल का? अहिल्या किर्लोस्करला अटक. हॅपी मॉर्निंग झाली आहे माझी. आजचा दिवस एकदम मस्त जाणार आहे माझा. अहिल्या, मी म्हणाल्याप्रमाणे तुझा गुढीपाडवा एकदम कडू होणार आहे. आता मला लवकरात लवकर जाऊन अहिल्याला भेटावं लागणार. तर सासू मॉम, मी येते हा तुम्हाला बॅड गुढीपाडवा विश करायला. अहिल्या कुठे? तयार व्हायची. आले. वाह, पाहताच तुला असे वाटते पुन्हा एकदा प्रेमात पडावे. वयाचे कॅलेंडर
थोडे मागे सारावे. वा दादा वा. वा दादा वा. वा काय वा. बघा दादासाहेबांना किती छान ओळी सुचल्या वहिनींना बघून. अहो तुम्ही 2 ओळी जाऊ द्यात, मला बघून किमान 4 ओळी तरी लिहायच्या. हा? 4 ओळी. हा कसं आहे ना दामिनी, दादाला शायरी सुचते कारण त्याच्यासमोर तशी व्यक्ती उभी आहे. तुला बघून 4 ओळी काय, एक शब्दही सुचत नाही मला. काका मोहन, मोहन काय रे, सणाच्या दिवशी काय बोलतोयस तिला असं? गंमत केली वहिनी. अभिनी स्माइल स्माइल कर. प्रिया, प्रिया सुंदर दिसते, नजर नको लागायला. चला पूजा करायची आहे ना. हॅपी गुढीपाडवा सासू मॉम. पावलं टाकता यार जरा सगळे तुम्ही. हा काय झालं, असं एलियन बघितल्यासारखे एकदम शॉक होऊन का बघताय माझ्याकडे? मीच आहे तुमची दिशा. माझ्या हक्काच्या घरी मी परत आली. प्लीज दिशा. सासू मो समजो ना तुमच्या गावंढळ सुनेला. ए पहले मेरे प्यारे प्रीतम को दिशा तू मुझसे छीन लिया. हात नाही लावायचा, शांत राहायचा. तसंच आता मी तुझ्याकडून तुझं सगळं हिरावून घेणार आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर. दिशा, संपत्ती हिरावून घेता येते, कमावलेला विश्वास, कमावलेली माणसं नाही. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस. मला जे बिघडवायचं होतं ना ते मी ऑलरेडी करून झालंय. आणि तुझी जी पारू आहे ना मोलकरीण, तिला तर मी आयुष्यभरासाठी धडा शिकवणार आहे. बघशील तू. दिशा मॅडम प्लीज माझ्या पारूला काही करू नका. यार एकतर तू ड्रायव्हर, तू चल चल. एकतर तू मागे थांब. माझ्या अजिबात जवळ यायचं नाही. हा तुझी लायकी नाही माझ्या जवळ येऊन काही सांगण्याची. लांब व्हायचं. आणि हे बघ, आज माझा खूप छान मूड आहे. आज माझा मूड माझ्या सासू मॉमला सरप्राईज देण्याचा आहे. त्यामुळे तुझ्या पारूचा टॉपिक आपण नंतर कव्हर करूया. तर सासू मॉम, बी रेडी फॉर अ बिगर सरप्राईज. दिशा, असं कोणाच्या जीवाशी खेळू नकोस ग. मला नाही खेळायचंय आणि मला खेळण्या इतका वेळ पण नाहीये माझ्याकडे. आणि एनिवे अहिल्या देवी, मला ना कोणी मेलं काय जगलं काहीच नाही फरक पडत. सगळे गेले चुलीत. मला तर फक्त तुझा बदला घ्यायचा आहे. दिशा, हे बदला वगैरे घेण्याच्या नादात तू इतकी वेडी झालीस की लोकांच्या जीवावर उठलीस. असं निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळताना तुला काहीच वाटत नाही का ग? ए अहिल्या देवी,
गप्प बसा. ओके चल, केलं मी मान्य. हे जे काही सगळं झालंय त्यात माझा हात. आय एक्सेप्ट इट. मग काय करणार तू? कारण काय आहे, आता जे झालंय ते झालंय. तुला आता सगळ्या जगाला उत्तरं द्यावीच लागणार आहेत. एक मिनिट, तुम्ही कोणीच आजचा न्यूजपेपर नाही बघितलाय का? नो वरीज, मी आणलाय. आलेच घेऊ. सासू मम्मी बघा. एवढा मोठा फोटो आला तुमचा. वाव, व्हॉट अन अचीवमेंट. पेपर मध्ये इतका मोठा फोटो. अच्छा, माझ्याकडे पण पेपर येतो अगं. आजही आलाय. त्यात पण एक ब्रेकिंग न्यूज छापून आली आहे. बघू तुझ्या काही कामाची आहे का? आधी ते पेपर घेऊन ये. नाही मॅडम, माझ्याकडे आहे. अरे व्हेरी गुड. मारुती, तूच दे दिशाला तो पेपर. होय होय. लांब थांब. तुला सांगितलं ना जवळ नाही यायचं. नाही 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 नाही. आजच्या पेपरमध्ये तर मीच न्यूज दिली होती. हे हे सगळं खोटं आहे. मी का त्या पावलट मोलकरणीला किडनॅप करू? हा, हे बघ अहिल्या, हा ना, हा तुझाच काहीतरी गेम असणार आहे. आय एम डॅम शुअर अबाउट इट. तू काल माझे फायनान्सेस काढून घेतलेस, माझ्या डील्स कॅन्सल झाल्या. तुझ्या कंपनीची बदनामी करण्यासाठी मी न्यूज आजच्या पेपरमध्ये द्यायला लावली होती. मी का त्या भवळट पारूला किडनॅप करून ठेवू? आणि तिला किडनॅप करून माझ्याकडे ठेवण्यापेक्षा ना मी तिचा गळा दाबून तिला मारून टाकेन ना. बघितलं आई, म्हणजे ही मुलगी कोणालाही जीवानिशी मारू शकते. आणि आमची ब्रँड अँबॅसिडर पारू ही गायब झालेली, आणि आम्हाला शंका नाहीये, आम्हाला खात्री आहे की तूच तिला किडनॅप केलंस. ए, तुम्ही सगळे स्टुपिड आहात का? मी नाही केलं तिला किडनॅप. मला तर फक्त या अहिल्याचं तोंड काळं झालेलं बघायचं होतं. मला खात्री आहे की तू त्यासाठी काहीही करू शकतेस. आणि म्हणूनच मी आधीच तयारी करून ठेवली आहे गं. ते बघ, पोलीस? अगं ते तर तुझ्यासाठी आलेत. भेसळ केलीस ना तुझ्या प्रोडक्ट्स मध्ये, तुला पकडण्यासाठी आलेत. बघितलीस माझी तयारी? पोलीस अंकल, बरं झालं तुम्ही आलात. अगदी वेळेत आलात. अटक करा या ओव्हर स्मार्ट अहिल्यादेवी किर्लोस्करला. हिने तिच्या कंपनीच्या प्रोडक्ट्स मध्ये केमिकल्स मिक्स केलेत, एकदम डेंजरस केमिकल्स. ते बघा, हेडलाईन पण आहे आजच्या पेपरला. हे बघा. अहिल्या मॅडम, तुम्ही बरोबर बोलत होता. ही मुलगी वेडी आहे. ही मुलगी काहीही करू शकते. हिने तिच्या सोयीच्या बातम्या वाचण्यासाठी एकच पेपर छापून घेतला. हो ना, तू तुझ्या मित्राला सांगितलंस ना की माझी बदनामी करणारी हेडलाईन छाप. त्यांनी छापली, पण एकच पेपर छापला जो तुझ्याकडे आला होता.
बाकी सगळ्या पेपरमध्ये हीच बातमी आली आहे की पारू किडनॅप झाली आहे. आणि किडनॅपर कोण? तू. काळजी नको करूस, आज फोटो जरा छोटा आहे पण उद्या मोठा फोटो येणार आहे. एक मिनिट, काही काय स्टुपिड, असं मूर्खांसारखं एकच पेपर कोण छापतं? आज सगळ्या पेपरमध्ये एकच हेडलाईन आहे, किर्लोस्कर कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर पारो ही किडनॅप आहे. अहिल्या मॅडमने पारो मॅडमच्या किडनॅपिंगची तक्रार केली आहे आणि त्यात प्राईम सस्पेक्ट तू आहेस. मी पारूला किडनॅप केलेलं नाहीये, मी काही केलेलं नाहीये. आणि इतकंच असेल ना, मला सॉलिड प्रूफ दाखवा. काय प्रूफ? एक मिनिट, प्रूफ आहे माझ्याकडे. श्रीकांत जरा फोन दे. काल तुझ्या घरच्या नंबरवरून मला फोन आला होता की तू पारूला किडनॅप केलंयस. त्याचं कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. ऐक. हॅलो अहिल्या, मी दिशा बोलतेय. तुझी लाडकी मोलकरीण पारू माझ्या ताब्यात आहे. मी सांगेन तसं नाही केलंस तर मी जीव घेईन तिचा. अच्छा, वहिनींचा असा प्लॅन होता होय. अच्छा, लक्षातच आलं नाही. तरीच त्या दिवशी फोन आला तेव्हा स्क्रीनवर दिशा नाव आलंच नव्हतं. पण मलाच समजलं नाही. मला असं वाटतंय बदाम परत खायला सुरू केले पाहिजे मी. तुम्हाला काय वाटतं? है ना? एक मिनिट, खोटं आहे हे, खोटं आहे. म्हणजे हा कॉल मी केलेलाच नाहीये. त्या फोन मधली मुलगी म्हणतीये की मी दिशा आणि तिचा आवाजही माझ्यासारखा, पण मी ती नाहीये. खोटं बोलतात. इन्स्पेक्टर साहेब, मला खात्री आहे की हिने पारूला तिच्याच घरात कुठेतरी लपवून ठेवलं. डोंट वरी मॅडम, आमची एक टीम गेली हिच्या घरी सर्चसाठी. थँक्यू. पारू, पारू, बाळा, कशीस तू? बरी आहेस ना? वहिबा, आम्हाला पारू दिशाच्या घरात सापडली. तिथे तिला बांधून ठेवलेलं होतं. नाही मी बस, सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत. अहिल्या, हे सगळं तू केलंस ना? दिशा, तू अति हुशार निघालीस. आणि हा खेळ तर तूच सुरू केला होतास ना? एक मिनिट, हे सगळं खोटं आहे. मी का या फालतू मोलकरणीला किडनॅप करून माझ्या घरून हिला धमकीचा फोन करेन? मुळात माझी दुश्मनी या अहिल्या देवी किर्लोस्कर सोबत असताना मी या पारूला कशाला त्रास देईन? ए दिशा, आत्ता तू बोलली होतीस. काय प्रूफ आहे तुझ्याकडे? आहे प्रूफ आहे. ऑफिसर, मला जे बिघडवायचं होतं ना, ते मी ऑलरेडी करून झालंय. आणि तुझी जी पारू आहे ना, मोलकरीण, तिला तर मी आयुष्यभरासाठी धडा शिकवणार आहे. खुश? नाही, एक मिनिट, हे खोटं आहे. यांनी मला हे सगळं बोलायला भाग पाडलं. मी नव्हतं केलं या पारूला किडनॅप. अगं, पण पोलिसांना पारू तुझ्या घरातून सापडली आहे. अरे कसं शक्य आहे? मी पारूला किडनॅप केलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगते, हे सगळं कोणीतरी मुद्दाम प्लॅन करून करतंय. श्रीकांत, फोन ठेव. तुला काय वाटलं? प्लॅनिंग फक्त तुलाच करता येतं? माणसं तुलाच पेरता येतात? श्रुती, असो, ही माझी विश्वास. गेले 2 महिने तुझ्या घरात काम करत होती आणि तुझ्या सगळ्या कारनाम्यांचे प्रूफ तिनेच मला दिले. चीटर, सॅलरी, लंच, डिनर सगळं माझ्याकडून घेतलंस आणि काम या बाईचं करत होतीस तू.
तुला तर ना मी सोडणार नाही, तू बघशील आता. आधी स्वतःला वाचवा. माझ्या समोर तोंडच.